मागच्या मागच्या ट्रिपच्या वेळेस तुम्हाला म्हणजे युट्यूब चालू नव्हतं माझं, खरं मागच्या ट्रिप ह्या जागेला उभारलो, इथं बर्फ होता. तर बाबानो बर्फातला ब्लॉक पूर्ण सांगली टू काश्मीर पूर्ण ट्रिप कशी झाली, आम्ही जागेवर कसंपर्यंत पोचलो, म्हणजे कसं कसं पोचलो, ही सर्व माहिती तुम्हाला या ब्लॉगमध्ये मिळणार आहे. ह्या बर्फातनं गाडी चालवताना एवढी गाडी स्लिप होते की नाही, आम्हाला माहिती आहे आम्ही कसं पोचलो ते. ह्याच्यानंतर ना पुढलं तुम्ही बघत राहा ब्लॉगमध्ये, मग तुम्हाला समजेल कशी गाडी आली ते इथं. तर भावानो आता आम्ही तिथनं जम्मूमधनं डिझेल तेल टाकून सगळीकडे असं डिझेल टाकलं आणि तिथनं पुढं आलो. पुढं आल्यानंतर ना पण्या म्हणला चहा प्यायचं, मग म्हणला चहा प्यायला छाव म्हणलं इथं. बिग फॅन बंड्या भाऊ, बिग फॅन बंड्या भाऊ, बिग फॅन. थँक्यू भावा, सपोर्ट करा आमच्या जरा लावड्याला. आम्हाला मेन्शन बॅग देता का? देणार की. अंड्याचा चेष्टा करायला लागलाय. तर आम्ही हॉटेलमध्ये चहा प्यायला थांबलो इथं. आता मस्त आता चहा ते येणार आणि मस्त गरम होणार आणि रात्री 9च्या नंतर ओल्ड मग पिणार नाही. ओल्ड मग नाही, मग काय पुढं आल्यानंतर ना आपली गावाकडली कोल्हापूरची भाऊबंद गाठ पडलेली. ह्याने काय जम्मूत गाडी काच पेटी भरून आली वाटतं, खाली करून गावाकडे चाललीत कोल्हापूरला रिटर्न. माझी गाडी असणे दिसल्यानंतर भाऊ आपली पाठलाग करत आलीत. भावासने भेटलो, भारी वाटलं. असं गावाकडले आपल्या माणसं भेटली भारी वाटते. मिस्टर बाबानो आता मस्तपैकी 10,000 आपलं यूट्यूबला सबस्क्रायबर पूर्ण झाले, त्यामुळे नवीन बॉटल आपण ओपन केली आहे रॉयल स्टॅगचा. आता त्याचं मस्तपैकी की नाही शेल असं हे शेल ओपन, हे शेल तोडलं आणि आजपर्यंत काही फक्त बाटलीच शेल तोडायला मिळाली. कारण ज्याच्या आयुष्यात नाही पारू, त्याच्या आयुष्यात फक्त इथे दारू. लव यू, आय लव्ह यू जानू, आय लव्ह यू पिल्लू, माझं पप्पू, माझं सोनं, माझं काळीज, माझं फुफ्फुस, माझं हृदय, माझं सगळं काय. पोरीसने पैसे फेका लागते पण तिने काय देत नाही. पण तू पैसे फेकले की तू माझ्या जवळ येतेस, माझ्या काळजात येतेस, माझ्या आतमध्ये येतेस. मी तुला पिऊन डायरेक्ट नदीवर लाकडच. मग अशा तऱ्हेने पाण्याची गांड फाटलेली होती रात्री घाट करताना. पाण्या म्हणला मला काय गाडी जमत नाही बाबानो गाडी चालवायला. पाण्याची गांड फाटून दरवाजा झालता रात्री घाटात, म्हणून पाण्या गाडी तिथं लावून झोपला होता. काय झोपला नव्हतास? झोप येऊन लावली. याला रस्ता काय होता बोगद्यात नेताना? त्याच्यामुळेच नाही ना, त्यांनी जर हाक मारली साहेबांनी त्यासनी पण के ब्लॉग मध्ये. त्यांचा कर्नल आलाय, तो बघणार नाही. पांढरा शूज घातलाय नाही, त्यांचा कर्नल आहे, नाहीतर हाक मारणार नाही त्यांनी. एक आठ नको बोंबल देत. वाडा वाडा नव्हती, रांडेच्या नदी आहे. हे घाट आहे की नाही, एवढा मोठा घाट आहे की नाही. त्या घाटात म्हणजे कसं गाडी बॉईल होऊन द्यायचं नाही. गाडी इंजिनचं काम निघते डायरेक्ट बॉईल झाली तर. त्यामुळे एक गिअर घालून आपलं निवांत हळूहळू हळूहळू चालायला पाहिजे. वरवस कुत्र्यावाने जर केलं की झालं, गाडीची लवडी लागली म्हणून समजायचं. त्यामुळं लय पण वरवस करून चालत नाही. एक गिअर घालायचा, निवांत आपलं डिगी डिगी स्लोली 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 चालत राहायचं एकदम.
फक्त श्रीनगरला हे असं, कारण एकसारखी चढाई नाही ना, मोठी मोठी जाग्यावर टर्न ते नाहीत सगळं. आणि फेस टू फेस रोड आहे, काठावर पास रोड आहे एकदम. समोर न येणारा माणूस आहे की नाही तो डायरेक्ट अंगावर येते. इथली लय भिकार तोट लावड्याची माणसं आहे तिथली, डायरेक्ट अंगावर येतात. आणि नवीन जर गाडी दिसली आपल्या इकडली महाराष्ट्रातली तर रांडेची मुद्दाम अंगावर येते, मुद्दाम. एवढी तर त्यांच्यात मस्ती आहे. तिकडे आलीत की नाही आपल्या इकडं त्यांच्या गाडीत पायावर किडनी हलवायला पाहिजे. मुद्दाम मुद्दाम अंगावर येतात, मुद्दाम नवीन गाडी दिसली की. नवीन हायवेचं काम चालू आहे द्या. आणि अशा तऱ्हेने पण्या उठलेला आहे ब्लॉग बनवायसाठी. आता पण्या बी उठलाय, आता झोपेतनं त्याला उठवलाय, कारण त्याला बर्फ बघायचा होता ना, म्हणून त्याला उठ म्हणलं. आता उठल्याला. आता आम्ही मस्तपैकी कुठे तर पुढे जाणार, चहा पिणार, नमकीन चाय पिणार. नमकीन कुणीकडे धरा लागलाय तू ब्लॉग मोबाईल? आणि भावानो, लव यू सो मच. माझ्या युट्यूब वरच्या सर्व, इंस्टावरच्या पण भावाचं मनापासून आभार आहे. माझं युट्यूबला 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. सर्वांचा मनापासून मी आभार आहे. थँक्यू. आज आम्ही सेलिब्रेट करणार आहे 10K चा युट्यूबचा केक कापणार आहे. केक आईस केक कापणार. आईस केक म्हणजे तुम्ही बघा, तुम्हाला दाखवतो. आईस केक म्हणजे तुम्ही ते आईस केक आपला खातो ते तसला आईस केक नव्हतं. हे गस्त घालणारी गाडी ही आर्मीवाल्यांची. हे काठावर पास बघा, हे बघा खाली बघा, रोड काठावर पास जातोय रोड. सगळं डासा ते सगळं इकडलं सगळे निघून गेले इकडलं खाली. बोलेरो बघ की, बोलेरो खाली. ए शिव्या बिव्या देऊ नकोस त्याच्यात. तर आता आम्ही आईस केक कापणार आहे. आईस केक म्हणजे तुम्हाला दाखवतो मी युट्यूबला. आईस केक कसला कापणार आहे, ओरिजिनल आईस केक कापणार आहे. तुम्ही जे आपण गावात जे खातो की निघते केक, आईस केक, ते डुप्लिकेट. आम्ही ओरिजिनल आईस केक. बर्फ असा घेणार, पातेल्यात घालणार बर्फ, आणि त्याला परत असा डप मारणार, केक तयार झाला. वरनं 10K असं नाव काढणार, त्याच्यावर झाला आईस केक तयार. आम्ही केक काढणार आहे, कापणार. हा, त्याच्यावर रॉयल स्टॅग वाचायची. केकचं नाव असणार आहे रॉयल स्टॅग आईस केक. तर भावांनो, 10,000 सबस्क्रायबर माझं पूर्ण झाल्याबद्दल सर्वांचा मी परत एकदा मनापासून आभारी आहे. काठावर पास रोड आहे इकडे बघ. तर बाबांनो, हे बघा जन्नत समोर, बघा समोर नुसता बर्फ आहे, बर्फ दिसायला नाही जन्नत मध्ये. स्वर्गात आल्यासारखं तरी बर्फ इतळ आहे. आणि ह्यो आता समुद्री डॉल्फिन मासा आला. ह्यो डॉल्फिन मासाला आता ओव्हरटेक करायचं अवघड झाले मला. ह्याला ओव्हरटेक केलाच पाहिजे, नाहीतर ह्यो माझा कुठेतरी मोसम कट करणार. त्यामुळे ह्याला ओव्हरटेक केलाच पाहिजे. अशा तऱ्हेने ह्याला ओव्हरटेक केलेला आहे. आणि समोर बघा, समोर जन्नत आहे. जन्नत कसा यू धुरळा आहे की नाही, धुरळा. मला युट्यूबला तुम्ही पूर्ण ब्लॉग असा नुसता बर्फात बघू शकता लाईव्ह मध्ये. आणि ती पण मराठी, एकदम आपली रांगडी मराठी भाषा, कोल्हापुरी, त्या भाषेमध्ये तुम्ही ब्लॉग बघू शकता. बाकीचं तुम्ही हिंदी ब्लॉगर तीन बघितला असला, भरपूर आहेत ब्लॉगर. असं म्हणत नाही मी एकटाच ब्लॉगर आहे, भरपूर ब्लॉगर आहेत. पण मराठी ब्लॉगिंग मध्ये मी एकटाच, म्हणजे असं तुम्हाला दाखवा लागले की जन्नत एक काश्मीर कसं दिसायला लागला नजारा, दणकाय की नाही बांधण्याकडे. तर बघू शकता मित्रांनो, ही गाडी मध्ये खाली पुलावरनं खाली पडली होती. आणि आज पहिल्या नाही, मागच्या ट्रिपलाच पडली होती. आम्ही मागच्या ट्रिपलाच बघितलं होतं. अरे हुबा कष्ट काढा लागला. पाण्या कसं फिरवते बघ, सगळीकडे फिरवते पाणी.
ह्यो जर बोगदा झाला की नाही तयार, ह्यो बोगदा जर झाला की नाही तयार, तर मग एक नंबर काम होणार आहे. घर तीन पाण्या जरा बोल बोल त्याच्यामध्ये काहीतरी. हा माझा कट कर दे, बर्फाच दाखवा.